हॅलो एव्हरीवन. आज माझी तब्येत खरंच डाऊन झाली आहे आणि मी गेले 2-3 दिवस प्रयत्न करते की नीट होईल. पण असं अंग दुखतं आहे आणि अशी माझी खूप दगदग झाली आहे मागच्या 2-3 दिवसात आणि ती दगदग अजून तशीच राहणार आहे. आता काय झालं ना की मला रिटायरमेंट प्लॅनिंगचे फार वेध लागलेत. मला असं आलं की नाही, मला म्हातारपणात नाही कुठे काही हे करायचं आहे. आणि आता ह्या वर्षात म्हणजे आम्ही कुठेच कुठच्याही ट्रिपला गेलो नाही आहोत. म्हणजे इंटरनॅशनल ट्रिप काही केली नाही किंवा काही नाही करत आहोत. आणि फुल ऑन आम्ही घर सेट करणं हे करणं याच्या मागे जे लागलो आहे. तर मला असं आलं की नाही, मी असं नाही जगू शकत, मला फिरायचं आहे. पण कुणालचे पण काही फिल्म्स वगैरेची कामं चालू झाल्यामुळे तोही अडकला आहे. फार कुठे जास्त लांब जाण्याची रिस्क नाही घेऊ शकत. मला वाटतं गेल्या वर्षी मी बालीला गेले, त्यानंतर म्हणजे त्या वर्षात एका वर्षात आम्ही 2 इंटरनॅशनल ट्रिप केल्या. पण आता या वर्षात मी एकही नाही केली आहे. तर माझं असं टार्गेट आहे की ॲटलिस्ट नोव्हेंबरपर्यंत, म्हणजे मी तर दुबईला जाऊन आले आहे, 2 वेळा गेली आहे खरं तर. पण मला असं आहे, माझी अशी इच्छा आहे की मी आणि कुणाल आपण दोघांनी परत एकदा जाऊन येऊया. तर कुणालला नाही यायचं आहे, कुणालला मॅनमेड नाही बघायचं आहे काही. कुणालला असं जी खरी ब्युटी आहे तीच बघायची. मला असं आहे की मला परत एकदा जायचं आहे. मला त्याची एक वेगळी साईड आहे. म्हणजे जे लोक दुबईचे आहेत काही जण जे माझे ब्लॉग बघतात, मला ते हाटा एक्सप्लोअर करायचं आहे. मला बघायचं की तिथे काय. मला ते टिपिकल टूरला जाऊन ते असं त्या गोष्टी नाही बघायच्या, गार्डन हे ते. मला ते हाटा वाटा जे काही आहे ना ते मला एक्सप्लोअर करायचं आहे. आणि मी त्याला ते सांगते आहे. आणि आता त्याच्यात मी पडली आजारी. मग कुणाल येणार आणि सांगणार, हे जी काय तू दगदग करतेस ना, तुला माहिती नाही आहे वगैरे वगैरे, आणि असं तुम्हाला काहीतरी लेक्चर देणार. पण सध्या दगदग करणं हे फार माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मी माझ्या तब्येतीची काळजी घेते, पण कदाचित मी काहीतरी माझ्याकडनं फार थंड प्यायलं गेलं आहे. हां, थंड फार प्यायलं गेलं माझ्याकडनं. आणि ते सुद्धा कसं आहे की ते आलं तर म्हटलं चल ठीक आहे, एवढ्याशाने काय होतं आहे. ते मला थोडासा त्याचा त्रास झाला आहे आणि त्यामुळे असे हे सगळे प्रकार. बाय द वे, आमचं एक्झिबिशन चालू आहे सिंधुद्योगचं बदलापूरला, तिकडे तुम्ही जायला विसरू नका. किती तारीखला आहे ते आत्ता? आज किती तारीख आहे? थांब बघते. आत्ता आमचं एक्झिबिशन चालू आहे 14, 15, 16 ऑगस्टला बदलापूरला जान्हवी हॉल इथे. आणि येणाऱ्या पुढच्या फ्रायडे सॅटर्डे संडेला, म्हणजे 21, 22, 23 आहे कदाचित, किंवा 20, 21, 22 आहे, मला लक्षात नाही. त्या दरम्याने आम्ही येतोय नाशिकला, तर ते सुद्धा तुम्हाला लवकरच ते सांगतील. तर नाशिककरांनो, तुम्ही नक्की आमचा स्टॉल व्हिजिट करा. आणि आता मी वाट बघते माझ्या नवऱ्याची. तो आला की मला असं मस्त पानभर लेक्चर देईल आणि मला ना तो डॉक्टरकडे घेऊन जाणार. आणि मला ते रंगीबेरंगी गोळ्यांवाले डॉक्टर नको असतात यार. हिरवी निळी पिवळी गोळी, ती अशी पिठूळ गोळी देतात, ती इथे ठेवली ना की ती विरघळते. आता मला नवऱ्याने फोन करून 4-5 प्रश्न विचारलेत की तुझं डोकं दुखतंय का, तुझी मान दुखते का, तुला इथे दुखतंय का, तुझं अंग दुखतंय का, म्हणजे मलेरिया वगैरेची साथ आहे त्यासाठी विचारतोय. मग मी त्याला खरं खरं सांगितलं की हे असं मला काही होत नाही आहे, माझा फक्त घसा दुखतोय आणि त्यामुळे मला त्रास होतोय. आणि तरीसुद्धा बघा मी किती ब्लॉगमध्ये बडबड करते. आता आम्ही तो प्रँक जो काही केला, जो काही माझ्या डोक्यातही नव्हता, तो कुणालने केला. तर काही जणांना तो असं वाटलं की शी किती घाण आहे वगैरे, काय सगळे करतास घराकडे, त्याच्यात काही मोठा सया नाही. पण हसवण्यासाठी कोणाला तरी किंवा आजूबाजूच्यांची मस्करी करण्यासाठी अशा गोष्टी केल्या, तर काही त्याच्यात काही फार वाईट किंवा हे असं काही नाही आहे. मजा मस्ती करत राहायची. हां ठीक आहे, कदाचित मी ती सोशल मीडियावरती दाखवली म्हणून तुम्हाला ते वाटलं असेल की असं कसं. पण एवढं पण मला सभ्य समजू नका. मी फार मजा मस्ती करत असते. तेवढी आधी नाही करायची जेवढी आता कुणाल आयुष्यात आल्यानंतर मी करते. की थोडंसं बोलायला लागणं, थोडंसं वोकल होणं, एक्सप्रेसिव्ह होणं, आणि या सगळ्या गोष्टी ज्या मी करते त्या कुणालच्या नंतर करते. त्यामुळे मला पण आवडत आहेत त्या गोष्टी, की मजा मस्ती करणं, हसवणं. माझ्या मम्मी आणि पप्पांना एवढं हसवलं आहे त्याने, त्याच्या त्या एका फालतू गोष्टीमुळे. त्याने जे काही प्लॅन केला त्यांनी, म्हणजे इवन वहिनीवर इक्वली आहे त्याच्यामध्ये, की त्यांनी मिळून हा प्लॅन केला आणि मस्त हसवलं मम्मी पप्पांना. तर ते खूप छान वाटतं की कधी कधी असा एक लाईट मोडसुद्धा आला पाहिजे लाईफमध्ये, आणि असं पण झालं पाहिजे. असं ती एक मजा मस्ती असते. कुटुंब म्हणून जोपर्यंत तुम्ही एकत्र आहात आणि जोपर्यंत अशी मजा मस्ती करत आहात, तोपर्यंत तुमचं आयुष्य आहे, तोपर्यंत तुम्ही आयुष्य जगताय. त्याच्यामुळे ही मजा मस्ती तुम्ही सगळ्यांनी करा. मी असं म्हणत नाही की सेम प्रँक घरात करा किंवा काय करा, पण ट्राय करा ना, तुमच्या आईवडिलांना हसवण्याचा प्रयत्न करा. काहीतरी असंच घरात मजा मस्ती करा. कधी केलं का? मी नाही कधी केलं माझ्या घरी. मी माझ्या आईवडिलांचं सोबत असं कधीच नाही केलं. मला जुत्त्याने मारले नाही असतं. म्हणजे असं जर मी कधी काही केलं असते ना तर मग मारल्यानेच असता. पण आता कुणालाच करतोय त्याच्यामुळे काही हे नाही. म्हणजे कुणाला असा हसवतो किंवा कुणाला असं काहीतरी हे करतो, तर बाबांना पण आवडतं, आईला पण मजा येते. म्हणजे तो एक खेळकर
घरात ते वातावरण राहतं आणि फार छान राहतं. जसं कुणाची आई म्हणाली लहानच आहे तो म्हणजे मला आता हा लहान आहे काय ह्याचे लाड करते, हा लहान आहे, लहान लहान करूनच ठेवलं आहे त्याला. पण मजा आली आम्हाला तरी, आणि आम्हाला मजा आली त्यामुळे आम्ही ते तुम्हाला दाखवलं. ज्यांना नाही आवडलं त्यांनी इग्नोर करा, तो ब्लॉग बघू नका म्हणूनच मी सांगितलं. बरं नसलं की इतरांचे नवरे काळजी घेतात आणि हा नवरा बरं नसलं की येऊन बडबडतो, ओरडतो. सकाळी काय करून दिलेलं? काय केलेलंस? आजारी पडायचंच नाही. म्हणजे मी सांगलोय मग आजारी पडायचा म्हणा. तुला माहिती होतं की कसं? बाबा आपल्याला थोडीशी कणकण आहे. मुंबईत कशासाठी गेलेलीस? फिरायला गेलेले. गणपतीचं सामान नंतर पण आणू शकत होतीस. सांगितलेलं सकाळी उठल्यानंतर गरम पाणी प्यायचं. गरम पाण्याच्या थंड होऊन तो काश्मीरचा बर्फाचा पाणी होतो तरी पित नाहीस. रात्री झोपताना पण पाणी देतो ते पित नाहीस. दिवसभर पाणी व्यवस्थित प्यायला सांगतो. जो माणूस व्यवस्थित पाणी पितो कुणाल हे सगळं मी करते. हायता लेक्चर तुझा फुकटचा. कशी काय बंद झाली तुझी? जिम बंद झाली माझी 8 दिवस. मी काय कामात होते कुणाल, डेंजर. आज पण मी सकाळी शूट केलंय, तुलाही माहितीये. माझी पण जिम बंद आहे, पण एक दिवस आड करून वेळ मिळेल तेव्हा जातो. दिवसभर झोपून आहेस? झोपून नाहीये मी. झोपून कुणाल सकाळी उठून काम केलंय. झोपून आहे मी. याच्यात टाकून दिलं ORS. त्याचं काय केलंस? काय केलं? परत वरून पाणी वरतलंस वेगळं. ते एकदम खारट झालेलं ORS. रात्री मी काल रात्री पण आणि परवा रात्री पण सांगत होतो की गरम पाण्यात पाय बुडवून बस. नको ते नको, मी आता झोपते. का ऐकत नाहीस? मला तेच कळत नाही. आजारी पडणारच नाहीस, मला माहिती आहे. झाला बंद करते. लय झाला लेक्चर तुझा. काय ठेवून बस. अजून चालूच आहे. म्हणजे काय माहिती माणसाला आजारी पडाच नाही. लहानपणी होतं ना, आपण पडलो की आपल्याला आई मारायची का पडली कशाला. सेम तसंच गावलो मग काही हो. आजारी पडले की ह्याचं पानभर आधी लेक्चर ऐकायला लागतं. म्हणून सांगतच नाही मी की बाबा मला हे राहतात. त्या दिवशी मला कणकण वाटत होती. मी मुंबईत गेले होते, मी काहीच बोलले नाही. मी म्हटलं हा मला काय सांगणार, पॉझिटिव्ह राहा, काही नाही होते आपल्याला असं बोलायचं. असं सारखं सांगत नाही राहायचं. आणि मी आल्यानंतर त्याला मी सांगितलं. मी आल्यानंतर तुला सांगितलं मुंबईवरनं की मला तापासारखं वाटते. तेव्हा तू काय बोललास? काय बोललास तेव्हा? सांग ना, सगळ्यांना सांग तेव्हा तू काय बोललास. असं नाही बोलायचं तापासारखं वाटतंय, पॉझिटिव्ह राहायचं, पॉझिटिव्ह बोलायचं. पण मी तेच म्हणतोय. तेच बोललास की नाही यात सांगत होता. बस कर तू. चल. अशी अवस्था आहे. म्हणजे काय की आजारी पडल्यानंतर नवरो अगो बाई माझी बायको असला नाही करणं. पानभर लेक्चर आजारी न पडण्यावरती. मग सगळ्यावरती सोल्युशन 2च असतं. एक म्हणजे पाणी आणि दुसरा म्हणजे झाडपोला. सगळं ह्याच्यातच, विश्व सगळं याच्यातच आहे. काय झाडपोला काय नाही झालं. हो, सगळे जगातले सगळे आजार म्हणजे हॉस्पिटलला बंद जाऊ गई आणि सगळ्यांका बसान झाडपोल्यान फक्त मालिश करू गई का बरे जातले सगळे. झाडपोला अशाच लोकांनी लावं जे आजारी पडत नाहीत अजिबात. एक्सरसाइज वगैरे करायला नको. दिवसभर काहीतरी हे करत राहायला पाहिजे. तुला खायला लवकर कशाला आलायस पण? तुझ्यासाठी आलो. लवकर कशाला आलो आता? आणि येऊन करतोयस काय? मला तर ओरडतोयस. म्हणजे माझ्यात काय पॉझिटिव्हिटी तर तुझी येणार नाही. दिवसभर तुला सांगितलेलं पाणी पिलंस का? मी मला स्वतःच्या चुकी दाखव ना जरा. मी काय म्हणते, जा आणि तुझं काम कर. थंय तू बरं राहतोस. बायलेसाठी इलस ही मोठेपणा नाही, कारण काही येऊन करणंच नाही. 4 गोड शब्द काय बोलत नाही. काय केलंस? पहिले पाणी आणून दिलं, पाणी पी. आता रात्री काय काय फॉलो करतेस ते मला बघायचं आहे. झाडपोला लावणार, पाय पाण्यात टाकून बसायला सांगणार, काढा बनवणार आता रात्री. मला अजिबात बसावंसच वाटत नाही. उद्या आहे स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्य दिनासाठी आम्ही इथल्या जवळच्याच एका शाळेवरती जाणार आहोत सेलिब्रेशनसाठी. आणि म्हणूनच विशाल पण येतोय. विशाला स्टुडिओला थांबेल. इथे तेजस आत्ता येतोय कारण लवकर झोपणार आहे. मला तब्येत माझी हे झाल्यामुळे मी आज थोडं लवकर आहे. मी जरा गोरी झाली आहे काय? मला असं वाटतं मी गोरी झाले. चावी नाही लागत, चावी नाही लागत. त्यालाच माहिती आता काय. झालीस तू तरतरी? झाली मी आहे तरतरी. हो चल.
गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे स्वातंत्र्य दिन आणि आज आम्ही आता चाललो आहोत. आम्ही ठरवलं की म्हणजे बरेच वर्ष काय खूप चालला त्याचा. कुणाल नाही तो, तेजस आहे तो आणि तो बाहेरच्या वॉशरूममध्ये. तर मला कुणाल नाही ते सांग बोलला. तर आम्ही असं ठरवलं की गेले 3-4 वर्ष आम्ही स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन माझ्याकडनं मिस होत होता. कुणाल पण म्हणाला की नाही, आपण असं नाही केलं पाहिजे, आपण केलं पाहिजे. म्हणून आम्ही यावर्षीपासून पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. आणि यावर्षी आम्ही चाललो इथल्या जवळच्या एका शाळेत. म्हणजे आम्ही ठरवलं की कुठेही असू तिकडे जाऊन आपण स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन हे सगळं अटेंड करायचं. तर आत्ता तर आम्ही पनवेलमध्ये आहोत यावेळेला. आता आम्ही कुठे आजूबाजूला गेलेलो नाही आहोत, कोकणात नाही आहोत. तर इथे जवळच एक शाळा आहे, त्या शाळेत आम्ही जाणार आहोत. तिथल्या मुलांसाठी आम्ही काही खाऊ घेतलं आहे, काही गिफ्ट्स घेतले आहेत. छोटीशी शाळा आहे डोंगराच्या कुशी, तशी मस्त. तर तिथे आता जाण्यासाठी आम्ही निघणार आहोत सगळे. नाही, सासरवाडीची शॉपिंग देवबागला पण यंदा थोडीशी घेतली, कारण आईला एकट्याला पडेल ना, त्यामुळे. यो मला वाटलं समोसे घेऊन आलास. समोसे थोडे चला हे जातानाच नेऊया खाली. काय ते आता सध्या माझं घर आहे असं दिसतंय. हे सगळं पॅकिंगचं हे आहे. काही गोष्टी देवबागला पाठवायच्या त्याच्यासाठी आणले. त्याच्यात सामान आहे काय काय. असे सामानच असतात बाबा आमच्याकडे. हे सगळं असं प्लंबिंग मटेरियल हे ते. आता घरात सगळीकडे असं फक्त सामान. तेजस सर चाललेत. चला तेजस सर. मस्त. कुठे आहे तुझं? क्या आप लोग गाड़ी में बैठोगे? चलो समोसे समोसे चलो. आ? तू ब्लैक ये क्यों पहन के है? तेरे पास व्हाइट नहीं है? अरे मैं तिरंगे का हरा रंग हूँ. कहाँ है हरा? ये हरा तो है. ये हरा नहीं दिख रहा है. हरा ही है. तू ही ऑड लगेगा. मेरे को कोई कलर बताया ही नहीं, मैं क्या करूँ. कलर बताने की जरूरत है. इंडिया से ही है ना. बोलना था कि व्हाइट पेन बोला था. हाँ एक्स्ट्रा सा. बघ तर. किरण तिकडेच आहे का? हो ते स्टॉपवर आहे. लेट्स गो. आम्हाला पण टी शर्ट आणायचे मग असे. तुझ्या साईजचा नसणार, ह्यांच्या साईजचे होते मग सांगायचे. आता नेक्स्ट टाइम. कुंदनने बघ काय घातलंय ते. गुंजन आत बसला. त्याला गुंजन म्हणतोय तो. आयुषला आयुष. अच्छा आयुष्यलाच तेच म्हटलं. तर आम्ही स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जातच होतो. तिकडे मुलांना भेटणारच होतो. तर आम्ही यांना पण विचारलं जे आमच्यासोबत इथे राहतात की तुम्ही सुद्धा येणार आहात का. पण सगळेच हो म्हणाले. मग आम्ही सगळेच निघालो. काय रे काय वादवा. तुला काय आठवतंय ते मी शूट करत होते. मी कॅनव्हास शूज घालणार पुढच्या वर्षी. या वर्षी आता चालू केला मी. काही उघडं आहे का खिडकी? या गाडीचा आवाज येतो. अच्छा. ऑडिटची सवय आहे तुला. आम्ही आता चाललोय स्वातंत्र्य दिनाच्या सेलिब्रेशनसाठी एका छोट्याशा मस्त शाळेत. आम्ही आता जाणार आहोत आणि गाडीत आमच्या पूर्ण समोस्यांचा वास आहे. आणि तेजसला भूक लागली आहे. येस प्लीज. एक जिलेबी वगैरे घेतली आहे ना? घेतले ना. घेतली. हा तो बॉक्स छोटासाच वाटला रे जाम. अच्छा मग त्यांनी बॉक्स मध्येच पॅक केलंय. एका बॉक्स मध्ये समोसे आहेत, एका बॉक्स करून ठेवलं पाहिजे. अच्छा तसं. तर आम्ही असं ठरवलं की प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन या सगळ्या दिवसांमध्ये आपण ग्रामीण भागातल्या अशा शाळांमध्ये जायचं जिथे आपण गेल्यावरती आणि आपण काही वाटल्यावरती त्या मुलांच्या चेहऱ्यावरती खरोखर आनंद येईल. त्यामुळे आम्ही अशा शाळा निवडल्या. आज अर्थनेक्सस ग्लोबल फाउंडेशनचे हे टी शर्ट्स घालून आम्ही 5 जणं जातो आहे. मला तुमच्यापैकी बरेच लोक आमच्यासोबत जोडले गेलेले हवेत. जी प्रजासत्ताक दिनाला, स्वातंत्र्य दिनाला आम्ही शाळा फक्त डिक्लेअर करू की आपण या शाळेत जातो आहे. त्यानंतर तुम्ही सगळेजण आमच्यासोबत जोडले जाल आणि आपण तिथे असू आणि आपण सगळ्यांनी मिळून एकत्र हा दिवस साजरा करू. सुंदर आहे, सुंदर. अतिशयोक्ती सुंदर. कुठचं गाव आहे हे? मोरबे धरण. मोरबे धरण, बोरगाव.
कोंबडा वाजवला म्हणालास तू? हा? कोंबडा वाजवला? अरे केवढा आता आहे, कुठे आला याला याने? चांगला व्ह्यू राईट साइड डॅम वरून आम्ही डोंगरावरती आलो. पण एवढा वर आम्ही त्याच गावातली मुलं असतील ना. एवढा वर म्हणजे काय, किती लांब आहे ते शहरापासून? झोपली नाही ना, आपणच आलोय, कोणीच नाहीये. एरिया मस्त आहे ना. हा सुंदर आहे, फारच सुंदर आहे. आपणच आलोय वाटतं. अरे तयारी बियारी काहीतरी, फुलं बिलं. छोटू पळाला कोणतरी आत्ताच. कुणाल, हे कुठे आलेत दोघं, किरण आणि आयुष? कशासाठी आलाय तुम्ही? ट्रिप लावला हा? ट्रिप लावला. काय अरे वाईट बीट काहीतरी तुमच्याकडे? समोसे दाबायला आले फक्त. चालू करू आम्ही ट्रिप लावला, पिकनिक लावला. ये देखो सेम ही तो है. सेम है. ये ये इकडे ये ये तर पहिले मेंबर फायनली आलेत. आपण दाखवलं पहिले मेंबर. नाव काय तुझं? अवनी. ओवी. आणि तुझं? सानिका. अरे वा, दुसरे मागून 2 आलेत अजून. बापरे. Yeah. बाकीचे कुठे आहेत? किती वाजता बोलवलंय तुम्हाला? काय नाव तुझं? तिचं ओवी, तिचं सानिका. सानिका किती वाजता बोलवलंय? 10 वाजता. मग तुम्ही एवढं लवकर का आलाय? नक्की किती वाजता? किती वाजता बोलवलंय रे? 7 वाजता ना, झेंडावंदन करायला. सर जाताना काय झालं? काय झालंय हे? तुझ्या पण काय झालं? चॉकलेट खाल्ले ना? चॉकलेट खाल्लं. तिथे बांगड्या पण किती गोड घातल्यात बघ. तू पण कर, तू पण कर. कुठे चालली आता ही मुलं? सर लेके चले गए. पण सर आले तर मग जातायत पुढे, कारण शाळा तर इथे आहे ना. काय यांनी पुण्यामध्ये कार्यक्रम आहे ना, तिकडे मीटिंग होती सकाळी. मुलांना कसं न्यायचं, त्यामुळे तिकडे वेळ करायचा. हे असे चले गए ना तिकडेच ना. हो, सगळ्या मुलांना त्यांनी तिथं पण सगळ्यांना बोलवलं मुलांना. मुलं इथं होती, पण शिक्षकांची मीटिंग ठेवली होती. आजच्या दिवशी किती एक्साइटमेंट असायची ना, की काय खायला मिळणार आणि असं काय काय. आम्हाला पण समोसे मिळायचे. आम्हाला मिळायचं खायला, मला मिळायचं, मला आवडायचं असं. आणि मी काय करायची माहितीये, चॉकलेट वगैरे. मी म्हणूनच जास्त समोसे घेऊन आले. कारण मी काय करायचे, एक समोसा मिळायचा ना, एक समोसा मी घरी घेऊन जायचे. की मी काहीतरी घेऊन आले असं घरी दाखवण्यासाठी, की मला आज शाळेत दिलं, मी घेऊन आले आणि घरी ते द्यायचे मी सगळ्यांना. चॉकलेट समोसा विषय नाही, लय लांबचा विषय. आमच्या गावात समोसा नाही मिळायचा तेव्हा. luxury होती. आणि त्याच्यामुळे ते मी घेऊन, म्हणून मी आज काय केलं माहिती, आज मी भरपूर समोसे घेऊन आले. जेवढे खायचे घरी न्यायच्याच न्या, मनापासून हे करा. तुला तेव्हा नाही मिळाले, पण आता मिळत आहेत ना खायला समोसे. नाही खात आता, किती वर्ष मी समोसाच नाही खात. ट्रेनरच्या समोर विचारलं असतं. समोसे खातो म्हणून. नाही, पण मी ना समोसा खात नाहीच खात. मी पण नाही खात, मलाही नाही खात. पण आज खाईन. शिस्त बघून बघ कसं लाईन मध्ये चप्पल लावले तुम्ही. हो हो हो, चालेल चालेल. चॉकलेट नाही, हिला पण चॉकलेट नाही. बाकी सगळं मिळतं.
उद्या चांगले आहेत चांगले चांगले स्वराजलाच नाही हे तर मोठे आहेत त्यांचे चांगले काय सांग ना मला काय तो बालवाडीत आहे. भारत माता की भारत माता की भारत माता की जय. वाटलं होतं की 7 पर्यंत पाऊस थांबेल 7:30 पर्यंत. हो मस्त गाव आहे हा छोटासा आणि इथून इथले लोक माथेरानला जे तुम्ही घोड्यावरती बसता वगैरे ते सगळे व्यवसाय करतात. आणि आता आम्ही स्वातंत्र्य दिन साजरा करायला चाललोय. स्वातंत्र्य दिनाचा वंदे वंदे मुलगा मुलगी एक समान झाडे लावा वंदे तमाम पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण या ठिकाणी होतं. साधा राष्ट्रगीत वगैरे या सगळ्या गोष्टी आणि तिथलं जे काही सेलिब्रेशन होतं हे आम्ही फार रेकॉर्ड नाही केलं कारण ते आम्ही एन्जॉय केलं. पण आमच्या टीमचं सुद्धा शाळेने स्वागत केलं आणि या सगळ्यानंतर आम्ही ऐकली ती छोट्या मुलांची गोड गोड भाषणं. गेल्या वर्षभरामध्ये आपले विद्यार्थी खूप अभ्यास करत असतात, वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेत असतात. स्कॉलरशिप असो, मंथन असो, BTSC परीक्षा असो, भारत सर्च टॅलेंट सर्च परीक्षा असो, त्याच्यामध्ये आमच्या आर्याजोरीने BTS परीक्षेमध्ये जिल्हा लेवलला लीप फॉरवर्ड या परीक्षेमध्ये जिल्हा लेवलला नंबर आला होता. त्याचबरोबर स्कॉलरशिपमध्ये देखील चांगल्या मार्काने पास झालेले आमच्या विद्यार्थ्यांनी त्यांचं मी खूप खूप स्वागत करतो. आणि एकूणच जर बघायला गेलं तर हा एक माथेरानच्या पायथ्याशी असलेला ही आमची शाळा अतिशय निसर्गरम्य अशी शाळा आहे आणि या शाळेमध्ये गावकऱ्यांचं अतिशय सहकार्य असतं. मुलं पण मुलांचं कौतुक करावं तसं थोडं आहे कारण की या शाळेतले मुलं गैरहजरच राहत नाहीत. पूर्ण तालुक्यामध्ये या गोष्टीची चर्चा असते म्हणजे अपवादात्मक स्थितीमध्ये पण मामाकडे गेला ह्याच्याकडे गेला अशी स्थिती तर या मुलाकडून कधी होत नाहीये. म्हणून खरंच मुलांचं गोड कौतुक. पण त्याच्या पाठीमाग दिवसेंदिवस त्यांची मेहनत असते, रात्रंदिवस शूट चाललेला असतं आणि त्यातून आपल्याला ती अर्ध्या तासाची किंवा 1 तासाची सिरियल किंवा ते हास्य सम्राट असेल, त्यांच्या ज्या मालिका आहे, बिग बॉस असेल ते दिसतं. पण त्यांचं पूर्ण उठल्यापासून झोपेपर्यंत सगळ्या गोष्टींचं पाठांतर करणं होतं, त्या प्रकारचं सीन येणं, या सर्व गोष्टी त्या करत असतात. आणि त्यांना ह्या सर्व त्यांच्या प्रवासामध्ये जेवणाची वेळ भेटली की नाही ते माहित नाही, पण ते वेळात वेळ काढून आज आल्यात की त्यांच्या परिश्रमाने ते आज या पदावर पोहोचलेले आहे. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि त्यांना विनंती करतो की आमच्या विद्यार्थ्यांना थोडंसं मार्गदर्शन करायचं. तुम्ही सगळे खूप छान आहात आणि खूप शिस्त आहे. सगळ्यात पहिलं तर मी शिक्षकांचं कौतुक करेन कारण मी बऱ्याच शाळांमध्ये जात असते आणि ते ज्या पद्धतीने मुलांना तुम्ही शिस्त लावली म्हणजे आल्यानंतर त्यांनी चप्पल रांगेत काढणं आणि त्या सगळ्या गोष्टी खूप छान तुमची मुलं हे करतायत आणि शाळा पण तुम्ही खूप सुंदर ठेवली आहे. त्यामुळे सगळ्यात आधी शिक्षकांसाठी एकदा टाळ्या. आम्ही सुद्धा लहान असताना असेच स्वातंत्र्य दिनासाठी जायचो, पण मी आज तुम्हाला एक सांगते की किती मोठे झालात, कुठेही येतात, 15 ऑगस्ट म्हणजे सुट्टी आणि म्हणून फिरायला जायचं नाही किंवा कुठे फिरायला जरी गेला तरी सुद्धा जिथे स्वातंत्र्य दिन असेल तिथे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जायचं आणि आपल्या देशाचा आपल्याला जो अभिमान आहे तो आपण तिथे दाखवून द्यायचा.
इतर वेळेला फक्त बोलून होत नाही. आपण आता भाषण करतोय, मोठं झाल्यानंतर आपण भाषण द्यायला कुठे जात नाही. आपण काय म्हणतो, सुट्टी आहे फिरायला जाऊया. आई बाबांनी जरी सांगितलं 15 ऑगस्टची सुट्टी आहे फिरायला जाऊया, इकडे जाऊया, तरी सांगायचं जिथे कुठे जाईन तिथे मला स्वातंत्र्य दिन साजरा करायचा आहे. सांगणार सगळेजण नक्की. थँक्यू. जानवी सुनीता दगडूझोरे, इयत्ता 5वी, रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमनेवाडी. स्वातंत्र्य दिनी झेंडा फडकतो, गीत वाजतात, भाषणं होतात, जिलेबे वाटल्या जातात आणि दुसऱ्या दिवशी विसरलं जातं सगळं. मग सांगा मित्रांनो, हेच का स्वातंत्र्य? मित्रांनो तुम्ही सांगा, स्वातंत्र्य म्हणजे काय? फक्त घोषणाच्या आरोळी, फक्त झेंड्याच्या छायेत सेल्फी? नाही रे नाही. स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या जमिनी गर्वाने उभा राहण्याचा अधिकार, स्वतःचा विचार मांडण्याचं स्वातंत्र्य, अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं सामर्थ्य. पण आज भेदभाव अजूनही आहे, भ्रष्टाचार वाढतच आहे, स्त्री अजूनही भीतीतच जगते, सैनिक मरतो आणि आपण IPL बघतो. कोणी तुमच्यासाठी फासावर गेले आणि आपण आज फॉरवर्डच्या बटनावर देशप्रेम मोजतो. भगतसिंग म्हणतात, मी रक्त दिलं, तुम्ही शपथ तरी घ्या. नेताजी म्हणतात, मी युद्ध केलं, तुम्ही निदान खरं तरी बोला. आणि आपण काय करतो, नक्कल करतो, अपमान करतो आणि म्हणतो हे तर सगळेच करतात. मग सांगा मित्रांनो, स्वातंत्र्य दिनाला फक्त एक सण म्हणायचं? हा दिवस साजरा नाही तर तो जागवायचा आहे. हा दिवस डोळ्यांनाही मनात असायला हवा. आज जिथे उभी आहे तिथूनच मी फक्त एक वाक्य ओरडून सांगते, झेंडा फडकवणं सोपं आहे पण त्यासाठी योग्य असेल, कठीण असेल. आज ठरवा, रणारणात उतरलेला भारतीय होईल. मी झेंड्याला सलामच करणार नाही तर देशासाठी कधीही सज्ज राहील. देशाचे संविधान, नियम आणि कायद्याचे पालन करीन. मी एक चांगली नागरिक होण्यासाठी सदैव प्रयत्न करीन. समाजात काय योग्य आहे व काय योग्य आहे याची जाणीव ठेवी. देशासाठी उपयोगी ठरणारे शिक्षण घेईन. देशप्रेम हेच माझं ब्रीद वाक्य असेल, कारण देश तेव्हाच बदलतो जेव्हा युवक गप्प बसत नाही तर विचार करायला लागतात. जेव्हा विद्यार्थी विचार करायला लागतात तेव्हा नवक्रांती घडते आणि जनता फक्त बघत नाही तर ती देशासाठी उभी राहते. म्हणून मित्रांनो, माझा देश माझा स्वाभिमान, माझं भारत माझं ब्रीद वाक्य. माझा देश माझा स्वाभिमान, माझं भारत माझं ब्रीद वाक्य. जय हिंद, जय जवान, जय संविधान. धन्यवाद. नमस्कार मंडळी, आज मी तुमच्या सर्व फक्त एक विद्यार्थी म्हणून उभा आहे, पण माझ्या मनात देशाचं खूप मोठं प्रेम, खूप आदर आणि थोडंसं दुःख सुद्धा आहे. आज 15 ऑगस्ट आपल्या स्वातंत्र्य दिन. या दिवशी आपल्या देशाचा जन्म नव्हे तर त्या देशाला मोकळा श्वास मिळाल्याचा दिवस आहे. आपण सगळे आज सकाळी लवकर उठलो, नवीन कपडे घातले, शाळेत आलो, तिरंगा पाहिला, गाणी म्हटली. पण एक प्रश्न विचारतो की हा दिवस साजरा करतो म्हणजे झालं का? आपण देशासाठी खरंच काही करत आहोत का? माझ्या आजोबांनी एकदा मला सांगितलं होतं, देशासाठी मोठं काही केलं नाही तर चालेल, पण तू करून देशाचं नुकसान करू नकोस. ते खूप मोठं वाक्य आहे. मित्रांनो, आपल्या अनसंख्यवीरांनी असं बलिदान दिलं. त्या भगतसिंगने वयाच्या 150व्या वर्षी फाशी घेतली. तुमच्यासारख्या तरुणांसाठी, माझ्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी, तुमच्यासारख्या तरुणांसाठी, माझ्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी. मग आपण काय करतो? शाळेतील पुस्तकातही सोडून वेगळंच काहीतरी करतो. आईवडिलांचं ऐकत नाही, मोबाईल मध्ये गुंतून बसतो. हेच का आमचे देशप्रेम? आज आपण ठरवूया, मी प्रत्येक दिवस देशासाठी जगेन. मी माझ्या अभ्यासात प्रामाणिक राहील. मी माझ्या आईवडिलांना, गुरुजनांना आणि शाळेला मान देईन. प्रत्येक मोठ्या गोष्टीची सुरुवात लहान कृतीतूनच होते. लहान कृतीतूनच होते. स्वातंत्र्य केवळ एक हक्क नाही तर ती जबाबदारी आहे. स्वातंत्र्य केवळ एक हक्क नाही तर ती जबाबदारी आहे. प्रत्येक मोठ्या गोष्टीची सुरुवात लहान कृतीतूनच होते. लहान कृतीतूनच होते. का तर मोठी सुरुवात करू, स्वतःला सुधारू. जय हिंद. बोला भारत माता की जय. वंदे मातरम. एवढे बोलू मी माझी भाषा संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मी आर्या पप्पू झोरे. आज 15 ऑगस्ट हा दिवस आहे त्या पराक्रमी योद्ध्यांचा, जे हसत हसत फासावर गेले, जे हसत हसत फासावर गेले. त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून स्वातंत्र्याचा झेंडा उभा राहिला. स्वातंत्र्याचा झेंडा उभा राहिला. देश म्हणजे माती नव्हे, देश म्हणजे आई. देश म्हणजे माती नव्हे, देश म्हणजे आई. या मातीच्या कुशीत जन्म घेणं हे भाग्य. या मातीच्या कुशीत जन्म घेणं हे भाग्य. पण तिच्यासाठी झिजणं हे कर्तव्य. पण तिच्यासाठी झिजणं हे कर्तव्य. मित्रांनो, आज आपण स्वातंत्र्य आहोत ना, पण या स्वातंत्र्याची पहिली टिकणी शिवनेरीच्या पायथ्याशी प्रज्वलित झाली. होय,
मन जिंकलं. शेवटी एवढंच सांगते, देश आपला आहे, तो जपायचा आहे, घडवायचा आहे. देश आपला आहे, जपायचा आहे, घडवायचा आहे आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी तो आदर्श ठेवायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाजी, जय भवानी. सामान्य किंवा मजूर वगैरे हे सुद्धा होते, पण त्याच्या आधी जे शिकलेले होते की जे स्वतः शिकून नोकरी करून पैसे कमवून आयुष्यभरात जगले असते, परंतु त्यांच्या मनामध्ये कुठेतरी त्यांना मनाने सांगितलं की हे चुकीचं आहे आणि हे बदल घडवला पाहिजे. म्हणून चंद्रशेखर आझाद असतील, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, महात्मा गांधी तर बॅरिस्टर होते. विनायक दामोदर सावरकरशी एक ना अनेक नावं, रासबिहारी बोस असतील, सुभाषचंद्र बोस असतील, दुसऱ्या देशामध्ये जाऊन सुद्धा त्यांनी संघटना स्थापन केला आणि आपला देश स्वातंत्र्य व्हावा, आपल्याला गुलामगिरीतून मुक्त व्हावं यासाठी प्रयत्न केले. आणि तो दिवस किती वेगळे असतील हे आपण आता विचार करू शकत नाही. किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील की रात्री रायगडावर तर दुसऱ्या सकाळी पन्हाळ्यावर नंतर पुरंदरावर एक लढाई जिंकली की पुढची लढाई म्हणजे आनंदोत्सव साजरा करायला पार्टी करायची नाही तर दुसऱ्या कार्याचं नियोजन करायचं आणि ते सर्व होतं अंधाऱ्या रात्री गनिमी काव्यानं. तर अनेक गोष्टी आपल्याला शिकवण्यासारख्या आहेत की कोण एखादं अपयश आलं तर आपण न झुकता पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न करायचे. अपयशामध्ये सुद्धा एक चांगलं यश आपल्याला असतं आणि ह्या मुलांनी आपल्या भाषणातून आपल्याला या ठिकाणी आपल्याला सादर केले की आपण काय शिकतो आणि आपण काय प्रेझेंट करतो. मुलांचं थोडंसं भाषण घेऊ. सक्षम सर, इयत्ता पहिली सक्षमचा पहिला प्रयत्न. तेजस पुढे जातोस, मोठ्याने बोलायचं, कर्जत लावायला पाहिजे. कर्जत लावाच गेला पाहिजे. नमस्कार. नमस्कार, माझे नाव सक्षम विपे सरे. मी आता पहिली शिकत आहे. मी आज बोललेलं काल तू आता 5 मिनिटं आठव परत, तुला परत बोलवतो नाही की तू बरोबर तू शांत आता बसशील परत. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आम्ही या सगळ्या गोष्टी वाटल्या. यामधलं जे वही आणि पेन पेन्सिलचा वगैरे जो सेट आहे तो आमचा ट्रेनर किरण आणि आयुष जो आमचा फ्रेंड आहे त्याने दिलं होतं. त्यानंतर जे टिफिन बॉक्स आहेत ते सुधाकर पडवळ यांनी दिले होते आणि बाकी सगळ्या वस्तू ह्या आमच्याकडनं होत्या. यामध्ये जे ज्यूस आहे ते यश आणि त्याच्या फॅमिलीने स्पॉन्सर केलं होतं आणि बाकी सगळ्या गोष्टी ह्या आपल्याकडनं होत्या. किती चुनचुनीतपणे बोलतायत आणि जो बोलायला शिकतो म्हणजे गुरगुरायला शिकतो तो कुठंच मागं पडत नाही. आणि ही मुलं जी ते बोलतायत आपले प्रश्न कोणती अडचण असू दे ती स्वतःहून विचारतात हे असं का आहे आणि जेव्हा हा प्रश्न पडतो हे असं का तेव्हाच आपली प्रगती होते आणि अतिशय सुंदररित्या विद्यार्थ्यांनी भाषण करतात. तुम्ही सगळ्यांनी खूप छान भाषण केले आणि भाषण करताना काही जण विसरले असं वाटतं. मग घरी गेल्यानंतर काय वाटतं माहितीये, अरे मी का विसरलो, मी तर छान पाठ केलं होतं. पण माझं सुद्धा असंच व्हायचं, अगदी अजूनही व्हायचं. म्हणजे मी आत्ताही जेव्हा स्टेजवरती जायचे ना तसं कानातून गरम गरम वाफा येतात, कानातून असं वाफायला लागतात, गरम गरम वाटतं. सगळेजण आपल्याकडेच बघतायत, अरे बापरे, आणि पोटात असा गोळा येतो, भीती वाटते. हे सगळ्यांनाच होतं, असं नाही की तुम्हालाच होतं. मी अजूनही स्टेजवरती गेले की मला भीती वाटायची. पण जेव्हा तुम्ही सतत पुढे येत राहाल आणि सतत भाषण करत राहाल ना तेव्हा तुमची ही भीती जाणार. त्यामुळे सरांचं पण कौतुक की त्यांनी सगळ्यांना संधी दिली. कोणाला यायचं प्रत्येकाने या आणि बोला. काही जण 2 वाक्य बोलून गेली, त्याने तर स्वतः हात वर केला. काही पाठ नव्हतं पण 2 वाक्य पाठ होती पण तो पुढे आला. प्रत्येकाने पुढे या, बोलायचा प्रयत्न करा आणि छान बोला. आणि ती भीती जी असते ना, आपल्याला जी भीती वाटते ती भीती घालवा. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी खूप छान भाषण केली. स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवा.
समाधानी झालेलो आहे. जान्हवीला आभार प्रदानासाठी पुढे बोलवतोय. जान्हवी झरे. चालू आहे. लहान मुलांना बघून मला खूप आनंद वाटतोय. ते खूप चांगल्या रीतीने त्यांनी आज भाषण वगैरे केलं ना, म्हणून त्यांना आनंदात त्या आनंदामुळे मी खातोय. माझं खूप स्ट्रिक्ट डाएट आहे. मी किती वर्षांनी खाल्लाय माहिती काय? 2-1 वर्षांनी मी समोसा ट्राय केलाय. बघा 2 वर्षांनी. तुम्ही याने एक माणूस आहे ना, तो जिलेबीच खातोय नुसता. मला सांगत होता काय मग डाएटचं काय हे काय ट्रेनर समोसे बघ कसे प्रेरणा. याच्यामध्ये अजून 2 झाल्यानंतर ठुसून आहे. 10 ग्राम प्रोटीन आहे. दुसरा समोसा आहे ते. 10 ग्राम प्रोटीन आणि काय 20 20 हा सकाळी उठून समोसासाठी चालाय. पहिल्यांदा 5 वाजता उठून आलं. 1 वर्ष झालं. जिम के लिए बोला 9 बजे नाही आएगा समोसे की नहीं आएगा. मेरी मम्मी ने बोला था अच्छे काम के लिए जा रहे हो, इसलिए कल रात को मैं वाशी गया था. अच्छा ये ये सब इनकी वजह से हुआ है. मैं इनका बहुत आभारी हूँ. इन्होंने मुझे ये अपॉर्चुनिटी दी कि मैं लोगों से रूट लेवल पे आके कनेक्ट कर सकूँ. आई एम वेरी हैप्पी. थँक्यू. तो अभी ये आता है ये टी शर्ट आपल्याला इकडे पण द्यायला लागतील. इकडे 3 किरणला विसरला. अजून आहेत. हा दिसत नाहीये ना. सोंडे फोर्ट म्हणून ही खालची शाळा सोंडेवाडी आहे का. भारत माता की वंदे स्वातंत्र्य दिनाचा भारत माता की. नाही करताना you need to upgrade I guess. मस्त आला. घर बघ ना काय प्राईम लोकेशनला घर बांधलंय भाई याने. सॅफ्रॉन स्टेज इकडे समोर धबधबा पण आहे छोटासा. बाबा थांब दे त्यांना. प्लेट घे बघतो तुला मी कुठे चाललात कुठे चाललात. इथे शेतावर जातो. शेतावर जाताय. आज स्वातंत्र्य दिन आहे. उघड हे देतो खायला देतो. दे 2 प्लेट आहेत ना त्या. नाही ना प्लास्टिक आहे हा ठीक आहे दे. कोण रे. चला तुम्ही भारी आहात रे एकदमच. रेडी करून ठेवलंय तुम्ही. या काकी येत आहेत लांबून बिचारे एवढा चालत डब्बा घेऊन. ही आपलीच आहेत यांना नको देऊ अजिबात. यांना कोणाला देऊ नको. जाम खाऊन आलेत. हे घ्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शेतावर आलात काय. नाही दूध देऊन आले. अच्छा. बंद करून गेलो म्हणजे तुम्ही काय तर करा. आपण आणि ग्लास पण ओपन कधी पाणी ते का दिसणार नाही तसं करता. पाणी झाडं दिसले की वेडाच होतो. काय रे शाळेत नाही जात. स्वातंत्र्य दिनाला गेलेला कुठची शाळा. कुठल्या शाळेला. बोरगाव. अच्छा चल फोटो पण का थांबलोय. कलरची बस. तुमचा टम्बलर विसरलोय आम्ही. तुम्हीच विसरलात ना. तुम्ही विसरलात तेच मी सांगतो. आम्ही विसरलो. आम्ही आमची बॉटल आणली फक्त हिरवी बॉटल राहिली तिकडे. समजलं. आयुष बहुत जिंदगी के बारे में सोच रहा है. नहीं, मैं कोशिश कर रहा हूँ आप लोग का समझने का. जिंदगी के बाद की बात है. ब्रेन रॉट. हाँ ब्रेन रॉट. अरे पण मला सांगा ते एक सर गेले. कुणाल आले सर. सर धन्यवाद. अरे थँक्यू. चल बाय.
तर असा गेला आमचा दिवस आणि मला तुम्ही सगळेजण प्रॉमिस करा की पुढच्या वेळेपासून जेव्हा कधी मी असं पोस्ट करेन की आपण अशा ठिकाणी अशी गोष्ट करतोय, जवळपास जर तुम्ही असाल तर वेळ काढून आपल्या फाउंडेशनसोबत नक्की याल. मला आपल्या फाउंडेशनची ही टी शर्ट घातलेले भरपूर लोक हवे आहेत जे आपल्यासोबत हे काम करतील आणि त्यासाठी काय करायचं हे आपण लवकरच सगळ्यांना सांगू. स्टे ट्यून, सी यू इन नेक्स्ट व्लॉग. बाय बाय. आता कसला कुणाल कर ना आता केलंस ते. चल